कधी शांत बसून असा विचार केलाय का की आपण जे जीवन जगतोय, जे वास्तव आपण रोज डोळ्यांनी पाहतो आणि अनुभवतो, ते खरोखरच बाहेरून आलेलं आहे की आपल्याच आत अत्यंत खोलवर दडलेल्या अदृश्य विचारांचं केवळ एक जिवंत प्रतिबिंब आहे? हम्म. हा खरोखरच खूप खोल आणि माणसाला अंतर्मुख करणारा विचार आहे. हो ना. म्हणजे मानवी मन हा एक असा अथांग महासागर आहे ज्याचा तळ आजवर कुणालाही पूर्णपणे गाठता आलेला नाही. पण समजा त्या तळाशी असा एखादा खजिना दडलेला असेल जो आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं वास्तव मुळापासून बदलून टाकू शकतो तर? नक्कीच. आणि म्हणूनच आजची ही चर्चा इतकी महत्वाची आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गूढ आणि शक्तिशाली विषयाच्या तळाशी जाणार आहोत. आपल्याकडे आज माहितीचा एक अत्यंत समृद्ध आणि विचार करायला लावणारा साठा आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं जगप्रसिद्ध पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जेसी यांच्या ऐतिहासिक ऑडिओमधील काही दुर्मिळ संदर्भ आणि अर्नेस्ट होम्स यांच्या सायन्स ऑफ माइंड या तत्वज्ञानातील संकल्पना. आणि यासोबतच मीनाक्षी बांगर यांचा तो मनोविश्लेषणात्मक शोधनिबंध सुद्धा आहे ना? होय, तो शोधनिबंध या सर्वांना मानसशास्त्राची एक उत्तम जोड देतो. तर या सर्व स्रोतांच्या आधारे आपण मानवी मनाची ताकद खऱ्या अर्थाने समजून घेणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. जेव्हा या सर्व वेगवेगळ्या स्रोतांचा एकत्रित अभ्यास केला जातो ना, तेव्हा एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवते. कसं आहे, मानवी मन हे केवळ विचारांची देवाणघेवाण करणारं एखादं जैविक यंत्र नाहीये. ती एक अशी अफाट शक्ती आहे, जिचा जर योग्य वापर केला तर कोणताही माणूस स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार बनू शकतो. आणि हे समजून घेणं आजच्या काळात सर्वात जास्त गरजेचं आहे. कारण इथेच एक अत्यंत महत्त्वाचा आणि सतावणारा प्रश्न निर्माण होतो. जर मानवी मन खरोखरच इतकं शक्तिशाली आहे, जर मानवाकडे विश्वासाची एवढी ताकद जन्मजात आहे, तर मग आजही जगभरात इतके लोक जीवनात सतत संघर्ष का करत असतात? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. म्हणजे दुःख, अपयश, निराशा आणि गरिबी यांनी बहुतांश माणसांचं आयुष्य का वेढलेलं असतं? या शक्तिशाली मनाचा उपयोग करून सगळेच जण सुखी का होऊ शकत नाहीत? हाच तर या संपूर्ण मानवी प्रवासाचा आणि आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या संघर्षाचं मूळ कारण शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात आणि मनाच्या कार्यप्रणालीत थोडं मागे जावं लागेल. म्हणजे सुप्त मनाची संकल्पना अचानक 1960च्या दशकात डॉक्टर मर्फी यांनी नव्याने शोधून काढलेली नाहीये. अच्छा, म्हणजे याला एक जुना इतिहास आहे. हो, तसं पाहिलं तर याची पाळेमुळं 19व्या शतकातील अमेरिकेतील न्यू थॉट चळवळीत अत्यंत खोलवर रुजलेली आहेत. त्या काळात फिनिस क्विम्बी यांसारख्या विचारवंतांनी पहिल्यांदा हे ओळखलं होतं की शारीरिक आजार आणि मानवी विचार यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणजे शरीर हे केवळ मनाच्या स्थितीचं अनुसरण करत असतं. अगदी बरोबर. त्यानंतर अर्नेस्ट होम्स यांनी सायन्स ऑफ माइंडद्वारे हे अधिक स्पष्ट केलं. कोणतीही बाह्य शक्ती आपलं नशीब ठरवत नाही, तर एक वैश्विक शक्ती आपल्या आतच वास करत असते. लोक संघर्ष करतात कारण त्यांना या आतल्या शक्तीची ओळखच नसते. हे खूपच विचार करायला लावणारे आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचा स्वतःचा जीवनप्रवास पाहिला तर तो या शोधाचा एक उत्तम आरसा वाटतो. आयर्लंडमधील एका अतिशय कडक आणि कर्मठ कॅथोलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. हो, आणि ते एका जेसुइट सेमिनरीमध्ये धर्मगुरू होण्याचं शिक्षण घेत होते ना? होय, अत्यंत कठोर शिक्षण सुरू होतं. पण तिथे शिकवल्या जाणाऱ्या परंपरेत त्यांना मानवी दुःखाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळेनात. अखेर त्यांनी ती परंपरा सोडली आणि ते अमेरिकेला आले. तिथे सुरुवातीला त्यांनी एका फार्मसीमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम केलं. म्हणजे रसायने एकत्र करून औषधं बनवण्याचं काम? अगदी. आणि औषधं बनवतानाच त्यांनी पूर्व आणि पश्चिमेकडील तत्वज्ञानाचा, विविध धर्मांचा अत्यंत सखोल अभ्यास केला आणि या सर्वांचा एक असा सुंदर समन्वय साधला ज्याने आध्यात्मिक ज्ञान आणि व्यावहारिक विज्ञान यांची सांगड घातली. आणि मर्फी यांचं सर्वात मोठं योगदान हेच आहे की त्यांनी हे अत्यंत क्लिष्ट वाटलेलं तत्वज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत मांडलं. त्यांनी मनाचे 2 अतिशय स्पष्ट भाग केले. एक म्हणजे बाह्य मन किंवा जागृत मन, ज्याला आपण तर्क करणारं कॉन्शियस माइंड म्हणतो. आणि दुसरं म्हणजे सुप्त मन, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो. बरोबर. आणि जोपर्यंत या 2 मनांमधील फरक आणि त्यांचं नेमकं कार्य समजणार नाही, तोपर्यंत तो संघर्षाचा प्रश्न अनुत्तरितच राहील. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण हे 2 भाग कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी स्रोतांमध्ये काही अतिशय सोपी पण सखोल रूपके वापरण्यात आली आहेत. जसं ते जहाजाचं उदाहरण. अगदी तेच.
कल्पना करा की एक अवाढ्य जहाज समुद्रात प्रवास करतोय. आपलं बाह्य मन हे त्या जहाजाच्या कर्णधारासारखं आहे. कर्णधार वर डेकवर उभा असतो, दिशा ठरवतो आणि खलाशांना आज्ञा देतो. आणि आपलं सुप्त मन हे जहाजाच्या एकदम तळाशी इंजिन रूममध्ये काम करणाऱ्या खलाशांसारखं असतं. हो, त्या खलाशांना बाहेरचं जग, समुद्र किंवा दिशा काहीच दिसत नसतं. ते केवळ कर्णधाराने दिलेल्या आज्ञांचं निमूटपणे पालन करतात. जर कर्णधाराने चुकीची दिशा सांगितली तर जहाज थेट एखाद्या खडकावर जाऊन आदळेल, पण तरीही खालचे खलाशी त्याला विचारणार नाहीत की तुम्ही ही आज्ञा का दिली. म्हणजे ते फक्त इंजिन फिरवत राहतील. हे रूपक मनाची कार्यप्रणाली अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. बाह्य मन निर्णय घेतं आणि सुप्त मन केवळ अंमलबजावणी करतं. याच संदर्भात दुसरे खूप सुंदर उदाहरण आहे बागेचं. बागेचं म्हणजे ते माळी आणि जमिनीचं उदाहरण का? हो, आपलं सुप्त मन हे एका अत्यंत सुपीक जमिनीसारखं आहे आणि आपलं बाह्य मन हे त्या बागेच्या माळ्यासारखं आहे. माळी जसं बी पेरेल तसं पीक ती जमीन देईल. जमिनीला चांगलं किंवा वाईट असा कोणताही भेदभाव करता येत नाही. म्हणजे जर तिथे सुंदर फुलांचं बी पेरलं तर फुले येतील, आणि जर विषारी बी पेरलं तर जमीन असं म्हणणार नाही की मी हे वाढवणार नाही. अगदीच तसं. ती तितक्याच ताकदीने ते विषारी पीकही वाढवेल. सुप्त मन कधीही युक्तिवाद करत नाही, ते तर्क लावत नाही. जो विचार, जो विश्वास वारंवार त्याच्यावर बिंबवला जातो, ते त्याला अंतिम सत्य मानून वास्तवात आणतं. तुम्ही मगाशी जो मानवी संघर्षाचा प्रश्न विचारला होतात ना, हो, की लोक एवढा संघर्ष का करतात? त्याचं मूळ उत्तर इथेच दडलेलं आहे. अनेक लोक अजाणतेपणे रोजच्या जगण्यात भीती, अपयश आणि कमतरतेचे विचार सुप्त मनावर बिंबवत असतात आणि सुप्त मन कोणतीही शहाणेशा न करता तेच दुःख त्यांच्या आयुष्यात निर्माण करत असतं. सर्वजण सतत अगदी नकळतपणे नकारात्मक विचार करत असतो. माझं कसं होणार, हे काम माझ्याकडून होणार नाही, अशा विचारांची मालिका सतत सुरू असते. अगदी खरं आहे. पण हे जे प्रोग्रॅमिंग आहे ते नेमकं कसं होतं? इथे मीनाक्षी बांगर यांच्या शोधनिबंधाचा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो. त्यांनी अत्यंत सखोलपणे हे मांडलंय की सुप्त मनाची ही संकल्पना केवळ हवेतील चर्चा नाहीये, तिला मानसशास्त्राचा एक मजबूत आधार आहे. हो, त्यांच्या शोधनिबंधात आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाचे संदर्भ दिले आहेत. आणि यात सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे फ्रॉइडने आपल्या सुरुवातीच्या काळात सजेशन किंवा सूचना या संकल्पनेवर खूप सखोल संशोधन केलं होतं. अच्छा. बाह्य जगाकडून मिळणाऱ्या सूचना मानवी मनावर कसा परिणाम करतात हे त्याने दाखवून दिलं होतं. बरोबर. जेव्हा बाह्य मन शांत असतं किंवा एका विशिष्ट अवस्थेत असतं, तेव्हा एखादी बाह्य सूचना थेट सुप्त मनात प्रवेश करते. डॉक्टर मर्फी यांचं काम याच्या पुढचं पाऊल आहे. त्यांनी बाह्य सूचनांपेक्षा ऑटो सजेशन म्हणजेच स्वयंसूचनेवर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे आपण स्वतःशी आतल्या आत काय बोलत असतो यातून आपल्या सुप्त मनाची जडणघडण होत असते. अगदी. सकारात्मक विचार हे केवळ प्रेरणादायी शब्द नसून ते सुप्त मनाला दिलेली एक शक्तिशाली कमांड असते. पण इथे एक वेगळा विचार किंवा एक शंका नक्कीच उपस्थित करावीशी वाटते. जर सर्व काही फक्त सकारात्मक विचारांवर आणि स्वयंसूचनेवर अवलंबून आहे, तर मग अनेकदा असं का होतं की एखादा माणूस अत्यंत प्रबळ इच्छाशक्तीने ठरवतो की मी हे काम यशस्वीपणे पूर्ण करणारच, तरीही तो वारंवार अपयशी ठरतो? हा मानसशास्त्रातील अत्यंत अचूक प्रश्न आहे. लोक त्यांच्या संपूर्ण ताकदीने सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात, तरीही ही बळजबरीने वापरलेली इच्छाशक्ती काम का करत नाही? हो, नेमकं हेच. याचं उत्तर लॉ ऑफ रिव्हर्स्ड एफर्ट म्हणजेच उलट प्रयत्नांच्या नियमात दडलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी आपली पूर्ण इच्छाशक्ती पणाला लावतो ना, तेव्हा त्या प्रक्रियेत आपण नकळतपणे आपल्या मनाला हेच सांगत असतो की ती गोष्ट मिळवणं अत्यंत कठीण आहे. अच्छा, म्हणजे इच्छाशक्तीचा वापर म्हणजेच मुळात अडखळ्याची जाणीव असणं. अगदी बरोबर. जेव्हा आपल्या बाह्य मनाची इच्छाशक्ती आणि सुप्त मनातील एखादी खोलवर रुजलेली कल्पना यांच्यात संघर्ष निर्माण होतो ना, तेव्हा नेहमी कोणत्याही अपवादाविना सुप्त मनाची कल्पना जिंकते. तिथे बळजबरी करता येत नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला पाण्यात पोहण्याची प्रचंड भीती वाटत असेल आणि त्याने बळजबरीने स्वतःला पाण्यात ढकललं आणि इच्छाशक्तीच्या जोरावर विचार केला की मला अजिबात भीती वाटत नाहीये, तर ती भीती कमी होण्याऐवजी अधिकच विक्राळ रूप धारण करेल.
होय, कारण त्याच्या सुप्त मनात बुडण्याची आणि मृत्यूची कल्पना आधीच अत्यंत पक्की झालेली असते. इच्छाशक्ती त्या कल्पनेशी लढू शकत नाही. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. च्या दशकात भारतात काम करत होते. तो असा काळ होता जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात भूल देण्याची औषधं जसं की क्लोरोफॉर्म किंवा इथर यांचा शोधही लागला नव्हता. अगदी बरोबर. शस्त्रक्रिया म्हणजे रुग्णांसाठी अत्यंत भयंकर आणि वेदनादायी अनुभव असायचा. पण डॉक्टर एसडेल यांनी केवळ रुग्णांच्या सुप्त मनाला मानसिक सूचना देऊन त्यांना संमोहनाच्या अवस्थेत नेऊन शेकडो वेदनाविरहित शस्त्रक्रिया केल्या. बापरे, म्हणजे त्यांनी रुग्णांचे अवयव कापले, ट्यूमर्स काढले, पण रुग्णांना कोणतीही वेदना जाणवली नाही. हो, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे संसर्गाचं प्रमाण अत्यंत कमी होतं आणि त्यांच्या जखमाही खूप वेगाने भरून आल्या. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करतं की सुप्त मनाचं आपल्या भौतिक शरीराच्या प्रत्येक पेशीवर पूर्ण नियंत्रण असतं. हे मानवी क्षमतेची जाणीव करून देणारं आहे. भूल देण्याचं कोणतंही औषध नसताना मोठी शस्त्रक्रिया पार पडणं हे वैद्यकीयदृष्ट्या किती मोठं सत्य आहे. आता या सैद्धांतिक माहितीकडून आपण प्रत्यक्ष मानवी संघर्षाकडे, आपल्या रोजच्या जगण्याकडे वळूया. नक्कीच. भीती, अपयश, पैसा, आजारपण आणि नातेसंबंध या दैनंदिन जीवनातील ज्वलंत समस्यांशी या संकल्पना कशा जोडलेल्या आहेत? डॉक्टर मर्फी यांनी एक अतिशय थेट आणि पारंपरिक विचारांना धक्का देणारं विधान केलंय. ते म्हणतात की दारिद्र्य हा एक मानसिक आजार आहे आणि दुःखात कोणतंही पावित्र्य नाही. हे विधान अनेक पारंपरिक विचारसरणींना मुळापासून हादरवणार आहे. शतकानुशतके अनेक समाजांमध्ये दुःखाला किंवा गरिबीला एक प्रकारची ईश्वरी इच्छा मानलं गेलं, पण मर्फी या विचाराला स्पष्टपणे नकार देतात. त्यांच्या मते निसर्गाचा मूळ नियम हा विपुलतेचा आणि समृद्धीचा आहे. हो, निसर्गात कुठेही कमतरता नाही. त्यामुळे जर कोणी दारिद्र्य किंवा सततचे आजारपण अनुभवत असेल, ते याचा अर्थ तो ईश्वराचा शाप नाही, तर त्या व्यक्तीच्या सुप्त मनाच्या प्रोग्रामिंगमध्ये कुठेतरी मोठी चूक झाली आहे. पण कसं आहे ना, इथे कोणाच्याही मनात एक अत्यंत भावनिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्या व्यक्ती खऱ्याखुरा शारीरिक किंवा भावनिक वेदनेतून जात आहेत, ज्यांना खरोखरच कर्करोगासारखा जीवघेणा आजार झालाय किंवा ज्यांची कमाई बुडाली आहे, त्यांना हे कसं लागू होतं? त्यांच्या वेदना खोट्या नसतात ना. त्यांच्या वेदना आणि त्यांचा संघर्ष पूर्णपणे खरा असतो, त्यात कोणतीही शंका नाही. पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांच्याच आत दडलेला असतो. स्रोतांमध्ये यावर प्रकाश टाकणारं एक अत्यंत प्रभावी सत्य उदाहरण दिलंय. दक्षिण आफ्रिकेतील एका मेथडिस्ट मंत्र्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. म्हणजे वैद्यकीय परिस्थिती अत्यंत निराशाजनक होती. हो, आणि जगण्याची आशा जवळजवळ संपली होती. पण त्यांनी या सुप्त मनाच्या तत्वाचा अत्यंत जाणीवपूर्वक वापर केला. ते रोज दिवसातून अनेक वेळा स्वतःला एका शांत अवस्थेत नेऊन एक विशिष्ट सूचना द्यायचे. ती सूचना कशी होती? ते म्हणायचे, माझं हे भौतिक शरीर निर्माण करणाऱ्या सुप्त मनाला सर्व काही माहीत आहे. ते अत्यंत परिपूर्ण आहे आणि ते आता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि प्रत्येक अवयव पुन्हा नव्याने एका परिपूर्ण आरोग्यासह निर्माण करत आहे. हा केवळ वरवरचा विचार नव्हता, तर हा त्यांचा अढळ विश्वास होता. अगदी तसंच. आणि त्यांनी हा विश्वास सुप्त मनावर इतका दृढ केला की काही महिन्यातच त्यांचा तो कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला. हे सुप्त मनाने शरीराच्या पेशींना दिलेल्या नव्या आज्ञेचं फळ होतं. अविश्वसनीय. आणि या विश्वासाच्या ताकदीचं आणखी एक उदाहरण आहे मादाम बेरे यांचं. हे प्रकरण तर वैद्यकीय विज्ञानालाही थक्क करणार आहे. त्यांच्या डोळ्यांच्या नसा पूर्णपणे निकामी झाल्या होत्या. त्या पूर्णपणे अंध झाल्या होत्या. हो, पण एका पवित्र स्थळी जाऊन प्रार्थना केल्यावर त्यांना पुन्हा दृष्टी मिळाली. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा डॉक्टरांनी त्यांची पुन्हा तपासणी केली, तेव्हा असं आढळलं की त्यांच्या डोळ्यांच्या नसा अजूनही निकामीच होत्या. तरी त्या सर्व काही स्पष्ट पाहू शकत होत्या. हे विज्ञानाच्या मते पूर्णपणे अशक्य होतं. पण त्यांच्या सुप्त मनाच्या अढळ विश्वासामुळे त्यांच्या शरीराने पाहण्याचा एक नवा मार्ग निर्माण केला होता. हेच ते सुप्त मनाचं अफाट सामर्थ्य आहे. आणि हे नियम केवळ शारीरिक आरोग्याच्या बाबतीत नाहीत, तर नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीतही लागू होतात. हो ना. समजा एखादा माणूस सतत या भीतीत जगत असेल की माझी नोकरी जाणार आहे, अर्थव्यवस्था खराब आहे, तो सतत अपयशाची भीती बाळगत असेल, तर त्याचं सुप्त मन हा केवळ विचार न मानता ती एक स्पष्ट आज्ञा म्हणून स्वीकारतं. मग नकळतपणे त्या व्यक्तीकडून कामात अशा चुका होऊ लागतात की ज्यामुळे त्याची नोकरी खरोखरच जाते.
तो स्वतःच्याच भीतीला वास्तवात खेचून आणतो. हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक डोळे उघडणारं सत्य असू शकतं की आपण स्वतःच आपल्या विचारांद्वारे आपल्या दुःखाला आमंत्रण तर देत नाहीये ना. पण आता या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि व्यावहारिक भागाकडे वळूया. प्रत्यक्ष आचरणाचा भाग. अगदी. जर आपण चुकीचे विचार पेरले असतील तर या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी, मनाला पुन्हा योग्य दिशा देण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत? यात पहिलं आणि सर्वात प्रभावी साधन म्हणजे झोपेपूर्वीची अवस्था, ज्याला आपण स्लीप टेक्निक म्हणतो. जेव्हा आपण रात्री झोपी जाण्याच्या तयारीत असतो तेव्हा आपलं तर्क करणारं बाह्य मन शांत होत असतं. म्हणजे त्याची रक्षक म्हणून असलेली भिंत खाली आलेली असते. बरोबर. आणि त्या अवस्थेत सुप्त मन सर्वात जागरूक आणि ग्रहणशील असतं. रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन हे अत्यंत प्रसिद्ध लेखक या तंत्राचा वापर करत असत. झोपण्यापूर्वी ते आपल्या सुप्त मनाला स्पष्ट आज्ञा द्यायचे की मला एक अत्यंत रंजक आणि थरारक कथा लिहून दे. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना झोपेतच त्या कथेचे धागेदोरे मिळत असत. अगदी. तसंच जर्मन कवी गटे यांचंही एक अत्यंत रंजक उदाहरण आहे. ते कोणत्याही गुंतागुंतीच्या अडचणीत असताना काल्पनिक संवादांचा वापर करायचे. ते डोळे मिटून शांत बसायचे आणि कल्पना करायचे की त्यांचा एखादा अत्यंत हुशार मित्र समोर बसला आहे आणि त्यांना अचूक उपाय सुचवत आहे. म्हणजे ते केवळ विचार करत नसत, तर ते त्या मित्राचा आवाज आणि हावभाव स्पष्टपणे अनुभवत असत. हो, ही कल्पनाशक्ती सुप्त मनाला थेट उत्तर शोधायला भाग पाडते. हेच ते दुसरं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे, व्हिज्युअलायझेशन किंवा मानसिक चित्रीकरण. कारण सुप्त मन शब्दांपेक्षा चित्रांना आणि भावनांना हजारो पटीने जास्त वेगाने प्रतिसाद देतं. आणि याच संदर्भात एफर्मेशन्स किंवा सकारात्मक सूचनांचा वापर कसा करायचा हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लोक इथेच सर्वात मोठी चूक करतात. समजा एखाद्याला पैशांची अडचण आहे आणि तो आरशासमोर उभं राहून केवळ मी श्रीमंत आहे असे कोरडे शब्द उच्चारत राहिला. पण जर त्याच्या आत गरिबीची भीती लपलेली असेल तर सुप्त मन त्या शब्दांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल आणि त्या भीतीवरच काम करेल. अगदी बरोबर. त्या शब्दांमागे ती भावना अनुभवणं, ती शांतता आणि विपुलतेची जाणीव प्रत्यक्ष जगणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? या सर्व साधनांचा मुख्य उद्देश काय आहे? याचा अत्यंत सरळ अर्थ असा होतो की या सर्व साधनांचा मुख्य उद्देश फक्त एकच आहे. तुमचं बाह्य मन आणि तुमचं सुप्त मन यांच्यातील चाललेला कोणताही संघर्ष पूर्णपणे थांबवणे आणि त्यांच्यात एकरूपता साधणे. म्हणजे जेव्हा आपला तर्क आणि आपला आतला खोल विश्वास दोन्ही एकाच दिशेने वाहू लागतात तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. हो, ती एकवाक्यताच वास्तवाला जन्म देते. किती सुंदर, सखोल आणि माणसाला आतून उभारी देणारा विचार आहे हा. आपल्या आयुष्यातील सर्व समस्यांची उत्तरे आणि आपल्या मनाचा खजिना आपल्या आतच दडलेला आहे. जर आपण या संपूर्ण संकल्पनेला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला ही जाणीव होईल की आपण बाह्य परिस्थितीचे बळी नाही आहोत. आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत. आजूबाजूला कितीही अंधार असला तरी आपल्या सर्वांच्या आत एक असा स्वयंप्रकाश आहे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो आणि नव्याने निर्माणही करू शकतो. अगदी बरोबर. आणि या शांत सखोल चर्चेचा शेवट करताना माझ्या मनात एक अत्यंत प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारी कल्पना येत आहे. आपण आत्तापर्यंत केवळ एका व्यक्तीच्या सुप्त मनाबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल बोललो. मग आता? पण जर मानवी सुप्त मन हे खरोखरच एका अथांग वैश्विक बुद्धिमत्तेशी जोडलेलं असेल आणि विचारांमधून भौतिक वास्तव निर्माण होत असेल, तर जेव्हा एखादा संपूर्ण समाज, एखाद्या देशातील लाखो लोक एकत्र येऊन एखाद्या सकारात्मक किंवा अत्यंत नकारात्मक विश्वासावर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा नेमकं काय होत असेल? बापरे, हा विचारच खूप अथांग आहे. या सर्वांच्या मिळून बनलेल्या सामूहिक सुप्त मनाचा या संपूर्ण जगावर आणि घडणाऱ्या ऐतिहासिक घटनांवर कसा परिणाम होत असेल? हा एक असा अनुत्तरित पण सखोल प्रश्न आहे, ज्याचा विचार आपण सर्वांनी या चर्चेनंतरही शांततेत करायला हवा.